Hello everyone, this is Abhishek Mahale. Welcome to the new episode of Numerical Dose, episode 2.7, and in this lecture we will have a look at the consolidation chapter and stress distribution by Bosnick's analysis. याच्यामध्ये आपण दोन प्रकारांवरती न्यूमरिकल बघणार आहोत आणि म्हणून आपल्याकडे इथे 10 न्यूमरिकल पैकी 6 ते 7 न्यूमरिकल कन्सोलिडेशन या टॉपिकवर आहेत आणि उरलेले न्यूमरिकल हे तुमचे स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन या टॉपिकवर आहेत. ओके, बघा प्रत्येक इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन हा येतच असतो आणि आपल्या एक्झाम मध्ये सुद्धा एखाद प्रश्न हा असतोच. ओके, सो लेट अस स्टार्ट द सेशन. फर्स्ट क्वेश्चन जो आहे आपला त्याच्यापासून आपण सुरुवात करू. द नॅचरल व्हॉइड रेशो ऑफ अ सॅच्युरेटेड क्ले स्ट्राटा 3 मीटर थिक इज 0.90. आता बघा कन्सोलिडेशन मध्ये काही एक प्रकार किंवा गोष्ट समजून घ्या की कशा प्रकारे असते. कन्सोलिडेशन मध्ये तुमच्याकडे एक सिम्पली सॉइल असते. ओके, आणि सॉइलचा जो काही क्ले लेयर आहे त्या क्ले लेयर मध्ये तुमची कन्सोलिडेशन सेटलमेंट घडत असते. सो दिस इज क्ले. ओके, अँड दिस इज सँड. तर सँड मध्ये तुमचं कन्सोलिडेशन हे जनरली आपण बघत नाही, आपण शक्यतो क्ले लेयरच्या सेंटरलाच बघत असतो. ओके, आता सपोज क्ले लेयरची थिकनेस ही काय एच आहे. ओके, दिस इज द थिकनेस ऑफ क्ले लेयर. त्याच्यानंतर या क्ले लेयरचा इनिशियल व्हॉइड रेशो किती आहे, ई नॉट. आता जेव्हा केव्हा या क्ले लेयर वरती लोड येत असतो, जेव्हा केव्हा लोड येत असतो त्यावेळेस या क्ले लेयर वरती इनिशियल स्ट्रेसच्या तुलनेत एक्स्ट्रा स्ट्रेस येतो आणि त्याला आपण फायनल स्ट्रेस म्हणतो. म्हणजे थोडक्यात आपण इनिशियल स्ट्रेस लेवल जे असते सिग्मा नॉट डॅश ती वाढवून आपण सिग्मा 1 डॅश इतकी नेतो. जो काही डेल्टा सिग्मा डॅश असतो दिस इज द इन्क्रीज इन इफेक्टिव्ह स्ट्रेस. आणि या सिग्मा नॉट डॅशच्या करस्पॉन्डिंग इनिशियली व्हॉइड रेशो हा खूप जास्त असतो, नंतर कॉम्प्रेशन झाल्यानंतर व्हॉइड रेशो हा कमी होत असतो, त्याला आपण फायनल व्हॉइड रेशो म्हणतो. म्हणजे बेसिकली इनिशियली व्हॉइड रेशो जास्त असतो आणि त्याच्यानंतर व्हॉइड रेशो हा वाढतो, फायनल व्हॉइड रेशो होऊन जातो. इनिशियल व्हॉइड रेशोच्या वेळेस सॉइलची किंवा लेअरची थिकनेस जी असते ती एच असते आणि फायनल केल्यावर काय होतं आपलं डेल्टा एच अमाऊंटने ती काय होत असते चेंज होत असते किंवा रिड्यूस होत असते आणि ती आपल्याला फायनल थिकनेस मिळून जाते एच मायनस डेल्टा एच. ओके, मग त्यातला हा जो डेल्टा एच व्हॅल्यू आहे या व्हॅल्यूला आपण नाव देतो एस सी आणि याला आपण बोलतो काय कन्सोलिडेशन सेटलमेंट. याला आपण बोलतो कन्सोलिडेशन सेटलमेंट. ओके, सो हा जो इनिशियली एच आहे तुमचा त्यावेळेस जो व्हॉइड रेशो आहे तो ई नॉट असतो. ओके, आणि जो फायनल व्हॉइड रेशो आहे त्याला ऍक्च्युली आपण डिफाइन करत असतो 1 प्लस ई नॉट असा. 1 प्लस ई नॉट. ठीक आहे, सो द चेंज इन व्हॉइड रेशो मेथड आहे त्याच्यामध्ये किंवा चेंज इन थिकनेस ऑफ हाईट ऑफ सॉलिड्स मेथड एक आहे. तर याच्यात आपल्याला डिटेल जायचं नाहीये, जस्ट मी हे सांगतोय तुम्हाला की याच्या आधारे तुम्ही विचार केला पाहिजे की इनिशियली लेअर थिकनेस एच आहे, नंतर तिच्यामध्ये काहीतरी चेंज होतो तर ती लेअर थिकनेस जी आहे ती बदलून जाते आणि त्या लेअर थिकनेसला आपण डेल्टा एच अमाऊंट बोलतो, डेल्टा एच. आणि या डेल्टा एच लाच आपण कन्सोलिडेशन सेटलमेंट म्हणजेच एससी बोलतो. ओके, दॅट्स इट. बघा मग प्रश्न आपला काय सांगतोय की नॅचरल व्हॉइड रेशो जो आहे माझा तो नॅचरल व्हॉइड रेशो आहे म्हणजेच इनिशियल व्हॉइड रेशो 0.9. फायनल व्हॉइड रेशो ऑलवेज कमी असणार आहे हे लक्षात घ्या. फायनल व्हॉइड रेशो ऑलवेज इनिशियल पेक्षा कमी असणार आहे कारण सुरुवातीला सॉइल फुगलेली राहील, लोड आल्यावर सॉइल दबलेली राहील, म्हणून नंतर व्हॉइड रेशो काय होणार आहे कमी होणार आहे, आधी व्हॉइड रेशो हा काय असणार आहे जास्त असणार आहे. सो असा मुद्दा आहे. आता फर्दर की त्यांनी विचारलंय की तुम्ही कन्सोलिडेशन सेटलमेंट फाइंड करा. याच्या आधारे जर इनिशियल थिकनेस ऑफ लेयर जी आहे दॅट इनिशियल थिकनेस ऑफ लेयर इज 3 मीटर. आता कधीही लक्षात ठेवा तुम्ही सेटलमेंट कधीही एमएम मध्ये कॅल्क्युलेट करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ती सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायची. ओके, किंवा तुम्ही सेंटीमीटर मध्ये पण करू शकता. सो तुमचा जो फॉर्म्युला आहे तो काहीतरी या प्रकारचा आहे. एखादा जर क्ले लेयर असेल तर इनिशियल व्हॉइड रेशो म्हणजे ई नॉट, फायनल व्हॉइड रेशो म्हणजे ई एफ. इनिशियल थिकनेस म्हणजे कॅपिटल एच, चेंज इन द थिकनेस म्हणजेच कन्सोलिडेशन सेटलमेंट चेंज इन द थिकनेस. आणि ऍज पर द हाईट ऑफ सॉलिड्स मेथड तुमच्याकडे हे इक्वेशन आहे चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम म्हणजेच चेंज इन हाईट अपॉन ओरिजिनल हाईट. कारण एरिया बदलतोय असं आपण म्हणत नाही, फक्त हाईट मधला बदल बघायचा आहे. म्हणून चेंज इन व्हॉल्यूम ऑफ सॉइल इज नथिंग बट चेंज इन हाईट ऑफ क्ले लेयर किंवा थिकनेस ऑफ क्ले लेयर. इनिशियल व्हॉल्यूम ऑफ सॉइल म्हणजे इनिशियल थिकनेस ऑफ क्ले लेयर. मग चेंज इन हाईट कशात रिफ्लेक्ट होते
चेंज इन व्हॉइड रेशो मध्ये. ओके, आणि इनिशियल जो आहे त्याला कसा लिहितात 1 + E0 असं लिहितात. हे फॉर्म्युलेशन हे लक्षात ठेवा सरळ. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये डेल्टा एच जर तुम्ही SC लिहिला तर SC अपॉन H इक्वल टू हे अपॉन हे. तर हा H इकडे गेला म्हणजे H जर इकडे गुणिले केला तर तो काय होणार H इंटू डेल्टा E अपॉन 1 + E0. हा झाला तुमचा SC अँड दिस SC इज नथिंग बट द कन्सोलिडेशन सेटलमेंट. काय ही कन्सोलिडेशन सेटलमेंट. जर एखादी गोष्ट कुठली कळली नाही तर थोडंसं प्रिव्हियस जाऊन रिपीट बघा. ओके, कारण पटापट सगळ्या गोष्टी सांगितल्या. बस मग याच्यात तुम्ही हा जो H आहे हा काय पुट करणार 3000 mm पुट करणार. 3000 mm उत्तर आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे 0.9 - 0.71 हे काय येऊन जाईल तुमचं 0.19. म्हणजे जर सॉल्व्ह केलं तर 3000 इंटू 0.19 डिवाइड बाय 1.9. सो इथे याच्यातले 2 शून्य जाऊन याला हे करतील 30 इंटू 19 आणि अपॉन 1.9. सो हे होऊन जातं तुमचं 30 इंटू 10 बरोबर 300 mm म्हणजेच काय 30 सेंटीमीटर. ओके, म्हणजेच काय 0.3 मीटर उत्तर आहे त्याचं. 0.3 मीटर 30 सेंटीमीटर इतकी सेटलमेंट होणार आहे. अँड सो द करेक्ट आन्सर इज 30 सेंटीमीटर. सो दिस इज व्हेरी इंपॉर्टंट न्यूमरिकल. तुम्ही बघून घ्या काय काय कन्सेप्ट आहे, हे वाटलं तर नोट डाऊन करू शकता. चलो नेक्स्ट. आणि अजून एक तुमच्यासाठी एक अनाउन्समेंट की आपण एक थेरी डोस म्हणून नवीन सिरीज स्टार्ट करणार आहोत. थेरी डोस म्हणण्यापेक्षा त्याला आपण थेरी टेल म्हणणार आहोत. ठीक आहे, सो आपली एक न्यू सिरीज स्टार्ट होणार आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. न्यू सिरीज असणार आहे आपली थेरी टेल. ओके, सो थेरी टेल सिरीज मध्ये आपण सिम्पली वेगवेगळ्या टॉपिक्स वरती थेरॉटिकल डिस्कशन करणार, एक्झामच्या दृष्टिकोनातून करणार आणि कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार. सो दॅट जिथे जिथे तुम्हाला अवघड गोष्टी वाटतात त्या त्या गोष्टी तुम्हाला समजून जातील आणि अवघड कन्सेप्ट पिनपॉइंट होतील. इवन तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये पण तुम्हाला अवघड वाटणारे टॉपिक कमेंट करा. त्या टॉपिकवर आपण इनिशियली सुरुवात करू. म्हणजे स्टार्टिंगचे व्हिडिओज आपण तिथूनच करू. ओके, सो थेरी टेल ही आपली एक न्यू सिरीज असणार आहे. इम्पल्स आपलं मॅरेथॉन सेशनचं नाव आहे आणि त्या इम्पल्सच्या अंडर जितके मॅरेथॉन झालेत ते सगळे मॅरेथॉन बघितल्याशिवाय कुठल्याही एक्झामला जाऊ नका. न्यूमरिकल डोस ही आपली न्यूमरिकलची सिरीज आपण जवळपास 2024 साली डिसेंबरमध्ये स्टार्ट केली होती आणि देअरफोर त्याच्यामध्ये आपण बरेच न्यूमरिकल्स कव्हर करत आलेलो आहोत. याच्यानंतर तुमचा जिओटेक मध्ये फारसं काही उरत नाही. म्हणजे 90% न्यूमरिकल्स तुमचे कव्हर झालेले आहेत. अजून काही असतील तर मी ते टाकत राहील प्रॅक्टिससाठी सुद्धा. ओके, सो लेट अस स्टार्ट द सेकंड क्वेश्चन. द वॉइड रेशो प्रेशर डायग्राम इज शोन इन द गिवन फिगर. वॉइड रेशो आणि प्रेशर डायग्राम ही त्यांनी तुम्हाला दिलेली आहे. ओके, आणि द कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी, जो कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी आहे दॅट कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी किती असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. आता सगळ्यात अगोदर पॅरामीटर्स समजून घ्या कोणते कोणते असतात. याच्यात मी तुम्हाला सांगतो की जे कन्सोलिडेशन आहे त्याच्यामध्ये व्हेरी फर्स्ट कन्सोलिडेशन पॅरामीटर असतो AB. त्याच्यानंतर याचंच ट्रान्सफॉर्म्ड व्हर्जन आहे CC. त्याच्यानंतर दुसरा पॅरामीटर आहे MV. अजून एक पॅरामीटर आहे CV. त्याच्यानंतर एक आहे TV आणि एक आहे U. AV फर्स्ट पॅरामीटर आहे, त्याच्यासारखाच CC आहे. AV इज द कोएफिशियंट ऑफ compressibility. This is coefficient of compression. This is coefficient of volume compressibility. This is coefficient of rate of consolidation. Okay, म्हणजे डिग्री ऑफ, दिस इज डिग्री ऑफ कन्सोलिडेशन, दिस इज टाइम फॅक्टर. असे वेरियस फॅक्टर्स आहेत. पुढे आपण ते बघू. जस्ट आता नाव सांगितलं. या डायग्राम मध्ये हा ग्राफ बघून तुम्हाला फाइंड करायचं आहे आन्सर. पण याच्यात गोष्टी काय काय दिल्या आहेत ते मात्र तुम्हाला कळलं पाहिजे. बघा, फर्स्ट कन्सोलिडेशन पॅरामीटर जो असतो तो असतो AV. दॅट इज कॉल्ड ॲज द कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी अँड इट इज एक्सप्रेस्ड ॲज AV. कसा एक्सप्रेस केला तो या प्रकारे एक्सप्रेस केला जातो, लाईक दिस. ओके, ठीक आहे. हे AVचं जे आहे
ते मी लिहितो इकडे. जो एव्ही आहे तो कसा एक्सप्रेस केला तो सिम्पली डेल्टा ई अपॉन डेल्टा सिग्मा डॅश हा असा एक्सप्रेस केला जातो. आणि याचं जे उत्तर येतं मग ते स्ट्रेसच्या विरुद्ध येतं. म्हणजेच काय मीटर स्क्वेअर पर किलो न्यूटन और याचं उत्तर येतं मीटर स्क्वेअर पर टन्स असं पण उत्तर येऊ शकतं. ठीक आहे. ह्याचं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हा फॉर्म्युला. हे पूर्ण इतकं लक्षात ठेवा. याचं युनिट पण विचारलं जातं एक्झामला थेरॉटिकली बघितलं तर. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे चेंज इन व्हॉइड रेशो आणि डेल्टा सिग्मा डॅश याच्यामध्ये पुट करायचे. मग त्यांनी त्या व्हॅल्यूज दिल्या आहेत का तर बघा हा जो ग्राफ आहे या ग्राफ मध्ये समजून घ्या की कुठला पॅरामीटर काय. हे जे आहे याला तर दिस इज डेल्टा ई नाही ई म्हणजे हा जो या डायरेक्शनला ग्राफ बनवलाय तो ई चा बनवलाय आणि या डायरेक्शनला जो ग्राफ बनवलाय तो सिग्मा डॅशचा बनवलाय. ओके. सो हा एक इनिशियल स्ट्रेस आहे हा नंतर वाढवलेला स्ट्रेस आहे. तर इनिशियल स्ट्रेसच्या करस्पॉन्डिंग इनिशियल व्हॉइड रेशो असणार आहे म्हणून ही व्हॅल्यू असणार आहे ई नॉट ची. ओके. त्याच्यानंतर तुम्ही स्ट्रेस वाढवला तर व्हॉइड रेशो काय होऊन जाईल कमी होऊन जाईल. तर ही जी व्हॅल्यू आहे दिस व्हॅल्यू इज ऑफ फायनल व्हॉइड रेशो EF. म्हणजे थोडक्यात तुम्ही या दोघांवरून डेल्टा ई कॅल्क्युलेट करू शकतात. तो असणार आहे 0.7 मायनस 0.6 0.1. ओके. त्याच प्रकारे तुम्ही याच्यात जर बघितलं तर हा तुमचा इनिशियल स्ट्रेस आहे सिग्मा नॉट डॅश आणि हा तुमचा फायनल स्ट्रेस आहे सिग्मा 1 डॅश. तसंच तुम्ही इथे डेल्टा सिग्मा डॅश काढू शकतात दोघांमधला फरक. तर तो येणार आहे 0.5. आणि एव्ही जो असतो मग दॅट एव्ही इज नथिंग बट व्हॉट एव्ही इज डेल्टा ई अपॉन डेल्टा सिग्मा डॅश. मग हे 0.1 आणि ते 0.5 1/5 इज 0.2. आन्सर इज सी. ओके. असंच केलं असेल. ठीक आहे. 0.2 मीटर स्क्वेअर पर टन्स. 0.6 मायनस 0.7 हे काय इनिशियल व्हॉइड रेशो हा तुमचा फायनल व्हॉइड रेशो हा तुमचा इनिशियल व्हॉइड रेशो म्हणजे थोडक्यात डेल्टा ई आहे. ओके. मायनस चिन्ह वगैरे येईल छोट्यातून वजा आणि मोठ्यातून छोटं वजा किंवा छोट्यातून मोठं वजा असं जर केलं उलटं केलं छोट्यातून मोठं वजा तर मायनस साईन येईल. पण मायनस साईनचा काही तिथे सिग्निफिकन्स नाहीये. फॉर्म्युल्यामध्ये मायनस साईन ऍक्च्युली असतं बट त्याचा काही असं सिग्निफिकन्स नाहीये. मॅग्निट्यूड विचारलंय त्याच्यामुळे तेच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. म्हणून इथे सरळ चेंज इन व्हॉइड रेशो डेल्टा ई किती व्हॉइड रेशो बदलला आणि खाली डिवाइड बाय काय आहे किती स्ट्रेस बदलवला होता. मग स्ट्रेस कसा बदलवला होता त्यांनी स्ट्रेस बदलवला होता 17 वरून 17.5 केला होता. तर व्हॉइड रेशो 0.7 वरून 0.6 झाला. तर हा जो रेशिओ आहे डेल्टा ई डिवाइड बाय डेल्टा सिग्मा डॅश याला बोलतात एव्ही. आणि हा जो प्लॉट आहे सगळा हा तुमचा अरिथमॅटिक प्लॉट आहे. अरिथमॅटिक प्लॉट आहे. ठीक आहे. समजेल तुम्हाला याचा अर्थ पुढे की याचा अरिथमॅटिक प्लॉट सांगण्याचा उद्देश काय होता. ओके. सो दॅट्स इट. हा सेकंड न्यूमरिकल आहे. जर नाही समजलं तर रिपीट बघा. व्हिडिओ बंद करणे इज नॉट अन ऑप्शन. हे लक्षात घ्या. व्हिडिओ बंद करणे इज सिम्पली यू हॅव फेल्ड इन युअर पेशन्स लेवल. दॅट इज द थिंग. मला नाही वाटत की मी काही तुम्हाला समजवू शकत नाही किंवा चुकीचं वगैरे समजवतोय किंवा आय हॅव नॉट दी ॲबिलिटी टू एक्सप्लेन यू because you are the one those people are listening me for 7 to 8 years. So 90% तरी चान्स आहे की माझ्या सांगण्यात तर काही दोष नाहीये. पण तरी जर तुमची इच्छा व्हिडिओ बंद करायची होत असेल तर मग कुठेतरी तुमच्या पेशन्सचा प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला याची थेरी समजलेली नाहीये. पण मी तरी बरीच थेरी सांगतोय पण मग तुमचा मे बी हा फर्स्ट टाइम असेल ही थेरी बघण्याचा. तर तुमचं काम आहे ती थेरी नीट जेव्हा मी हे एक्सप्लेन करतोय तर हे नोट डाऊन करून घेणे. कारण हेच विचारलं जाणार आहे या सेशन मध्ये. मी थोडंसं ऍडेड इम्प्रूव्हमेंट करतोय की मी थेरी पण एक्सप्लेन केली मग मी वेळ वाचवण्यासाठी आधीच लिहून ठेवलंय ते. प्लीज व्हिडिओ बंद करून जाणं इज नॉट अन ऑप्शन. पळतायत म्हणजे तुम्ही याचा अर्थ नाही समजत आहे तर रिपीट बघा. काही फरक नाही पडत. वेळ कमी आहे सर कुठे इतकं वेळ सगळ्या वेळेस कमीच असतो. वेळ कधीच आपल्याकडे जास्त नसतो. आपल्याला मागच्या वर्षी वेळ नव्हता. टीपीएची एक्झाम होती तेव्हा पण वेळ नव्हता आपल्याकडे. तेव्हा पण आपण टॉपिक स्किप केले. मग बीएमसी जेईच्या वेळेस नव्हता वेळ तेव्हा पण स्किप केले. मग सब इंजिनियर आता येते तेव्हाही आपण टॉपिक स्किप करतो कारण वेळ नाहीये. आता WID येऊन जाईल पुढे तेव्हा पण आपल्याकडे वेळ नसणार आहे. आणि हे आपला सिलसिला चालू आहे WID CEA पासून.
PWCEच्या वेळेस, PWD JEच्या वेळेस. विचार करा तुम्ही, 3 वर्षापासून आपण अभ्यास करतोय आणि प्रत्येक 2 महिन्यानंतर आपण इतका कुठे वेळ आहे, इतका कुठे वेळ असं म्हणतोय. थिंक ओव्हर इट. सो बघा, ही थेरी आहे. रिपीट बघा. अ सॅच्युरेटेड क्ले लेअर. आता तिसरा क्वेश्चन, सॅच्युरेटेड क्ले लेअर. आता ही कन्सेप्ट थोडी वेगळी आहे. ओके, ही कन्सेप्ट थोडी वेगळी आहे. A saturated clay layer with double drainage takes 5 years to attain 90% degree of saturation. आता बघा, एक लक्षात घ्या की जो आपण हा टॉपिक बघितलाय, ठीक आहे, या सेम टॉपिकला आपल्याला पुढे पुन्हा बघायचंय. पण मग हा प्रश्न बघा, अ सॅच्युरेटेड क्ले लेअर विथ डबल ड्रेनेज. आता सिंगल ड्रेनेज आणि डबल ड्रेनेज नावाची गोष्ट असते, ठीक आहे. पण इथे काय सांगितलं ते बघू. एक सॅच्युरेटेड क्ले लेअर आहे, वर एक लेअर आहे ज्याच्यामध्ये काय डबल ड्रेनेज आहे, म्हणजे इकडे पण ड्रेनेज आहे, इकडे पण ड्रेनेज आहे. 5 years टू अटेन 90% डिग्री ऑफ सॅच्युरेशन, म्हणजे याला 90% कन्सोलिडेशन साठी किती वर्ष लागतात? 5 वर्ष लागतात. इफ द सेम लेअर वेअर टू बी सिंगल ड्रेन, व्हॉट विल बी द टाइम रिक्वायर्ड टू अटेन सेम consolidation? सो दिस इज डबल ड्रेनेज. आणि त्यांनी आपल्याला विचारलं सिंगल ड्रेनेजचं की सेम लेअर जर फक्त एका साइडला ड्रेनेज असेल, म्हणजे याच्यातला एखादा वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो कसा कुठे जाऊ शकतो हे सांगणारी गोष्ट म्हणजे सिंगल डबल ड्रेनेज. हा वॉटर मॉलिक्यूल इकडे पण जाऊ शकतो ड्रेन व्हायला, इकडे पण जाऊ शकतो, पण इथला जो वॉटर मॉलिक्यूल आहे तो इकडे नाही जाऊ शकत. त्याला कुठे जावं लागेल? हे इथे जावं. फार्देस्ट वॉटर मॉलिक्यूल इकडे. इथला फार्देस्ट वॉटर मॉलिक्यूल कुठे? सेंटरला. इथला फार्देस्ट वॉटर मॉलिक्यूल इकडे. ओके, दिस इज द हाईट ऑफ क्ले लेअर, टोटल हाईट. ठीक आहे, हे झालं. मग त्यांनी असं म्हटलंय की सेम 90% कन्सोलिडेशन होण्यासाठी किती वर्ष लागतील? म्हणजे डबल ड्रेनेजच्या तुलनेत जास्त लागतील का कमी लागतील? मला सांगा. इथून हा इकडे जात आहे पाणी, इथून इकडे जात आहे. मग जर सपोज थिकनेस ऑफ क्ले लेअर ही 2 मीटर आहे, तर हे याला किती ट्रॅव्हल करावं लागतं एका साईडला? 1 मीटर, किंवा या साईडला जा 1 मीटर. आयदर वरच्या साईडला ड्रेनेज हो, नाही तर खालच्या साईडला. एक वॉटर मॉलिक्यूल त्याला जर या सॉइल मधून बाहेर पडायचंय तर तो आयदर या फेसला ड्रेन होईल किंवा या फेसला ड्रेन होईल, कारण 2 ड्रेनेज फेसेस आहेत. इथे एकच ड्रेनेज फेस आहे, तर याला किती ट्रॅव्हल करावं लागेल? याला पूर्ण 2 मीटर ट्रॅव्हल करावं लागेल. याला किती ट्रॅव्हल करावं लागेल? 1 मीटर. मग कोणती प्रोसेस फास्ट होऊन जाईल? ही होऊन जाईल, कारण दोघं साईडला ड्रेनेज आहे, पटापट ड्रेनेज होऊन जाईल. एकाच साईडला ड्रेनेज आहे, स्लो ड्रेनेज होईल. मग या दोघांमधला टाइमचा डिफरन्स हा 4चा असतो, म्हणजे 4 टाइम्सचा. आता कोण कोणाच्या 4 टाइम्स असणार आहे? टाइम रिक्वायर्ड इज 4 टाइम्स. 4 टाइम्स म्हणजे एका याच्यात जर 1 वर्ष लागत असेल, दुसऱ्या वर्षात 4 वर्ष लागतील. कुठे 1 वर्ष लागेल आणि कुठे 4 वर्ष लागेल? जे फास्ट आहे त्याच्यात 1 वर्ष लागेल, जे स्लो आहे त्याच्यात 4 वर्ष लागेल. कोणती स्लो आहे? ही स्लो आहे. मग याच्यात जर 1 वर्ष लागत असेल तर याच्यात किती वर्ष लागतात? 4 वर्ष लागतात. मग याच्यात जर 5 वर्ष लागताय तर याच्यात किती लागतील? 20 वर्ष लागतील. सोपं आहे ना? हे बघा, कुठली तरी एक प्रोसेस दुसऱ्याच्या तुलनेत स्लो आहे. मग कोण स्लो आहे? सिंगल ड्रेनेज, कारण ते एकाच बाजूला ड्रेनेज आहे. आता कारण वगैरे जाऊ द्या, हे कळलं आपल्याला की सिंगल ड्रेनेज ही स्लो प्रोसेस आहे आणि डबल ड्रेनेज ही फास्ट प्रोसेस आहे. आणि या दोघांमध्ये स्लो आणि फास्ट असण्याची जी रेस आहे याच्यामध्ये कोणीतरी एक पुढे राहतो. कोण राहतो पुढे? फास्टवाला. कोण आहे फास्ट? डबल ड्रेनेज वाला. कितीने पुढे राहतो? ऑलवेज तो 4 टाइम्स असतो. ओके, म्हणजे 4 टाइम्स फास्टर असतो. म्हणजे त्याला किती टाइम रिक्वायर्ड आहे? 1/4, 25% मध्ये होऊन जातं. म्हणजे याला जर प्रोसेस करायला 1 वर्ष लागतो तर याला प्रोसेस करायला 4 वर्ष लागतात. 4 टाइम्स मोर टाइम इन सिंगल ड्रेनेज. मग याचं काम जर 5 वर्षात होतंय तर याचं काम त्याच्या 4 टाइम्स जास्त वेळेत होईल. म्हणजे 5 चोक किती? 20. सो इकडे जाताना फक्त गुणिले काय करायचं? 4 करायचं. सो तुम्हाला एक सिंपल ट्रिक मी देऊन दिली याच्यामध्ये की सिंगल ड्रेनेज इज 4 टाइम्स स्लोअर दॅन डबल ड्रेनेज. बघा, ड्रेनेज पाथची लेंथ जी आहे ती समजा h आहे.
तर हे इम्परवियस इकडे पण आणि इकडे परवियस आहे, म्हणजे हे झालं एक साइड ड्रेनेज. ठीक आहे, सिंगल साइड ड्रेनेज. म्हणजे इथला कुठलाही जर वॉटर मॉलिक्यूल असेल, ओके, तर तो हा फार्देस्ट वॉटर मॉलिक्यूल आहे, त्याला जावं लागेल इकडे, बरोबर. पण याच्यात परवियस इकडे पण आहे, परवियस वरती पण आहे. मग याचा जो फार्देस्ट वॉटर मॉलिक्यूल आहे तो कुठे येतो, सेंटरला येतो. तो जाऊ शकतो आयदर इकडे किंवा तो जाऊ शकतो आयदर खाली, म्हणजे दोघं साइड ड्रेनेज. सो दिस प्रोसेस इज द सिंगल ड्रेनेज प्रोसेस. सो दिस इज स्लो प्रोसेस. आणि ही प्रोसेस इज अ फास्ट प्रोसेस. ओके, मग किती टाइम्स फास्ट आहे, 4 टाइम्स फास्टर. आणि ही किती टाइम्स स्लोअर आहे, 4 टाइम्स स्लोअर. म्हणजे एक्झाम्पल, याला जर 1 वर्ष लागत असेल तर याला लागेल किती, 4 वर्ष. समजलं, असं सिंपल आहे. ओके, सो सिंगल ड्रेनेज डबल ड्रेनेजचा क्वेश्चन मध्ये तुम्हाला सगळं सेम ठेवलं आणि फक्त टाइमचं विचारताय, फक्त फेस चेंज केला. म्हणजे एक केस सिंगल ड्रेनेजची, एक केस डबल ड्रेनेजची, फक्त एवढाच जर बदल असेल, बाकी सगळं सेम असेल, तर सरळ सरळ एक उत्तर दुसऱ्याच्या 4 टाइम्स असणार आहे. सो दिलेलं तुम्हाला कोणतं आहे, डबल ड्रेनेज वालं, तर ऑफकोर्स त्याच्यात 5 वर्ष लागलेत. तर सिंगल ड्रेनेज मध्ये किती लागतील, जास्त लागतील. किती, 4 टाइम्स मोर. सो म्हणून ते उत्तर 520 आलं. ही झाली तुमची कन्सेप्ट. ठीक आहे, हे झालं तुमचं सगळं लिहिलेलं. हे मी सांगतो तुम्हाला नंतर, हे बघा. ठीक आहे, पण आता याच्यावरून हे त्याच्यावरूनच आहे, कसं ते बघून घ्या. सगळ्यात अगोदर टाइम फॅक्टर अँड डिग्री ऑफ कन्सोलिडेशन. ठीक आहे, टाइम फॅक्टरचा जो फॉर्म्युला आहे तो पाठ काढण्यासाठी सिंपल ट्रिक आहे, की सविता दिवसातून 2 वेळा टीव्ही पाहते. ठीक आहे, सविता दिवसातून 2 वेळा टीव्ही पाहते. याच्यामध्ये जो टीव्ही आहे त्याला बोलतात टाइम फॅक्टर. ठीक आहे, आणि तो कॅल्क्युलेट करण्यासाठी 2 फॉर्म्युले आहेत, सोडून द्या, त्याची आपल्याला गरज नाही सध्या. त्याच्यानंतर हा एक तर फॉर्म्युला झाला. त्याच्यानंतर बघा, जो सीव्ही आहे याच्यातला, तो सीव्ही आहे कोएफिशिएंट ऑफ कन्सोलिडेशन ऑफ सॉइल, ज्याचा फॉर्म्युला आहे तुमचा K/mv गॅमा डब्ल्यू. ठीक आहे, K/mv गॅमा डब्ल्यू तो तुमचा सीव्हीचा फॉर्म्युला आहे. या सीव्हीच्या फॉर्म्युला जो के दॅट इज कोएफिशिएंट ऑफ परमिएबिलिटी, आणि जो एमव्ही आहे इट इज कोएफिशिएंट ऑफ व्हॉल्यूम कॉम्प्रेसिबिलिटी. हा जो व्हॉल्यूम कॉम्प्रेसिबिलिटी आहे एमव्ही, दॅट एमव्ही इज एक्सप्रेस्ड ॲज AV अपॉन 1 + E0. हे सगळे विचारतात बरं का. एमव्ही जो आहे इट इज AV अपॉन 1 + E0. याच्यामध्ये जो AV आहे दॅट इज डेल्टा E अपॉन डेल्टा सिग्मा डॅश, तर आपण बघितलाच अगोदर. मग हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये सीव्ही म्हणजे हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर टी म्हणजे कोण आहे, टाइम रिक्वायर्ड फॉर कन्सोलिडेशन आहे. आणि जो डी आहे that d is something different, and that d is nothing but the length of drainage path. What is d? D is the length of drainage path. बस, हे इतकं महत्वाचं आहे, हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की टाइम फॅक्टर म्हणजे CVT/d². याच्यातला सीव्ही कसा काढतात, तर असा काढतात K/mv गॅमा डब्ल्यू. तो एमव्ही कसा काढतात, तर असा काढतात. एवढं लॉंग तर आपल्याला देणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो एव्ही तो कसा काढतात, तो असा काढतात. बरोबर, म्हणजे बेसिकली डेल्टा ई आणि डेल्टा सिग्मा डॅशचा जो ग्राफ होता ना, ई वर्सेस सिग्मा डॅशचा ग्राफ, कोणता हा वाला, हा जो ग्राफ आहे या ग्राफ वरून तुम्ही काढणार काय, एव्ही. हा एव्ही काढून घेणार तुम्ही. म्हणजे हे इथं E0 EF टाकायचं, सिग्मा 1 डॅश सिग्मा नॉट डॅश टाकायचं, एव्ही काढून घेणार. एव्ही उचलायचा इथे टाकायचा, एमव्ही काढून घेणार. एमव्ही उचलायचा इथे टाकायचा, कोएफिशिएंट ऑफ परमिएबिलिटी माहित असेल, गॅमा डब्ल्यू पुट करायचा, सीव्ही भेटून जाईल.
ओके, त्याच्यानंतर हा CV उचलून इथे टाकू शकतात. राहिली गोष्ट टाइम रिक्वायर्ड आणि डी स्क्वेअर. तर डी कसा काढायचा? डी साठी हा फॉर्म्युला आहे. जर तुमचे सिंगल ड्रेनेज असेल तर याचा अर्थ काय आहे? एकाच फेसचं ड्रेनेज आहे. एकाच फेसच्या ड्रेनेजला काय सांगितलं मी की याला पूर्ण ट्रॅव्हल करून तिकडे जावं लागेल, कारण इथून इथे इम्परवियस आहे, तर ड्रेन होण्यासाठी याला जावं लागेल पूर्ण डिस्टन्स. म्हणून पूर्ण थिकनेस जी आहे ती लेंथ ऑफ ड्रेनेज पाथ जी असते ती सिंगल ड्रेनेज मध्ये कॅपिटल एच असते. पण तेच जर दोघं साईडला ड्रेनेज होत आहे तर सेंटर पासून बाहेरचा फेस जो आहे तो अर्धाच डिस्टन्स आहे h/2, म्हणून तो डबल ड्रेनेज मध्ये h/2 आहे. सो हा डी तुम्ही h पुट करायचा फॉर सिंगल ड्रेनेज आणि h/2 पुट करायचा फॉर डबल ड्रेनेज. टाइम जो आहे तो तर कॅल्क्युलेट करायचा असतो, मग त्याच्यासाठी टीव्ही दिलेला पाहिजे फक्त. आता सगळं तर कॅल्क्युलेट झालं, फक्त टीव्ही कसा काढायचा? तर त्यासाठी दोन इक्वेशन आहेत डिग्री ऑफ कन्सोलिडेशनच्या आधारे. याच्यात हे जे डिग्री ऑफ कन्सोलिडेशन आहे हे काय? सिम्पली की किती पर्सेंटेज सेटलमेंट झालेलं आहे. सपोज तुमचा सिलेबस हा 100 पानांचा आहे, 100 पानं वाचायचे आणि तुम्ही फक्त किती पानं वाचलेत आतापर्यंत? 60 पानं वाचलेत. त्याचा अर्थ किती डिग्री ऑफ स्टडी झाला? 60%. तसं टोटल सेटलमेंट ही होऊ शकते सपोज 10 सेंटीमीटर, पण आता ऍक्च्युअल झाली फक्त 3 सेंटीमीटर. तर 3 सेंटीमीटर झाली 10 सेंटीमीटर पैकी, म्हणजे फक्त किती झाली? 30% सेटलमेंट झाली. सो डिग्री ऑफ कन्सोलिडेशन इज 30%. असं जेव्हा 60% पेक्षा कमी कन्सोलिडेशन अचीव्ह झालेलं असतं तेव्हा टाइम फॅक्टर असा काढायचा π/4 u², वेर u इज द डिग्री ऑफ कन्सोलिडेशन. म्हणजे u ची व्हॅल्यू जर 40 आहे तर ते लेस दॅन 60 वाला फॉर्म्युला यूज करायचा. इथे काय टाकायचं? 40/100 टाकायचं, कारण हा u जो आहे तो फ्रॅक्शन मध्ये राहील. ओके, u हा फ्रॅक्शन मध्ये राहील. आणि हे काढून तुम्ही टीव्ही काढून याच्यात टाकू शकता. बट आपल्याला असा क्वेश्चन मोठा येणार नाही, इतका मोठा शक्यतो येणार नाही, आपल्याला हाच येऊ शकतो डायरेक्ट. ठीक आहे. सो याचं फॉर्म्युलेशन थोडंसं एक्सप्लेन करतो मी, बस तुम्हाला एक्झॅक्टली कळून जाईल. आपल्याला माहित आहे बघा काय की टीव्ही इज इक्वल टू CVT/d², हा फॉर्म्युला आहे. सो TV1 इक्वल टू CV1 इंटू T1 अपॉन D1². हे झालं तुमचं सिंगल साठी, सिंगल ड्रेनेज. आणि TV2 इक्वल टू CV2 T2 अपॉन D2². हे झालं तुमचं डबल ड्रेनेज, डबल ड्रेनेज. ओके, ऑल पॅरामीटर्स सेम. if remains same then T1 is directly proportional to D1² and T2 is directly proportional to D2². TV1 CV1 TV1 आणि CV1 जे हे दोघं सिंगल मध्ये आणि डबल मध्ये सेम आहेत, म्हणजे ही व्हॅल्यू हे सेम आहे आणि हे दोघं सेम आहे. तर मग T1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू D1² आणि T2 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू D2². आणि त्याचा रेशो केला तर तुम्हाला हा फॉर्म्युला भेटतो. सरळ सरळ तुम्ही त्याच्यात पुट करू शकता. जो डबल ड्रेनेजचा D2 आहे तो h/2 आहे आणि जो सिंगल ड्रेनेजचा D1 आहे तो आहे कॅपिटल H. तो जर इथे पुट केला तर T2 इज इक्वल टू 4 टाइम्स T1 येतो. म्हणजे जर सिंगल ड्रेनेज मध्ये 5 वर्ष लागत असतील तर डबल ड्रेनेज मध्ये किती लागतील? 4 × 5 20 वर्ष. समजलं? ओके, एकदम इझी आहे. आता सपोज असा एक न्यूमेरिकल दिला की डबल ड्रेनेज मध्ये त्याला कन्सोलिडेशन होण्यासाठी 4 वर्ष लागत होते, तर सांगा सिंगल ड्रेनेज मध्ये किती लागतील? जास्त लागतील की कमी लागतील? ऑफकोर्स जास्त लागतील, सिंगल मध्ये जास्तच लागतात. सपोज सिंगल ड्रेनेज मध्ये 4 वर्ष लागत होते तर डबल मध्ये किती लागतील? डबल म्हणजे दोघं साईडला ड्रेनेज, म्हणजे फास्ट प्रोसेस. काय रेशो आहे फास्टनेसचा? 4चा रेशो. कोण मोठा कोण छोटा? ऑफकोर्स डबल ड्रेनेजला कमी टाइम लागतो, सिंगल ड्रेनेजला जास्त. मग सिंगल ड्रेनेजला 4 लागत असेल तर डबल ड्रेनेजला किती लागेल? 1/4, म्हणजे उत्तर होईल 1 वर्ष. वाटलं तर अजून एक सांगतोय बघा. इथे
क्विक टिप लिहून घ्या एक, काय की टाइम रिक्वायर्ड फॉर किंवा टाइम रिक्वायर्ड फॉर कंसोलिडेशन in single drainage is equal to 4 into time required for consolidation in कोणता ड्रेनेज, डबल ड्रेनेज. सो जर डबल ड्रेनेज मध्ये 4 वर्ष लागत असतील तर सिंगल ड्रेनेज मध्ये 4 गुणिले 4 किती लागतील, 16 वर्ष लागतील. एक्झाम्पल गिवन. 4 वर्ष जर लागत असतील डबल ड्रेनेज मध्ये तर सिंगल ड्रेनेज मध्ये किती लागतील, 16 वर्ष लागतील, कारण त्याच्यात ते 4 टाइम्स असतं. हाच फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. हे दिलं तर 4 ने भागून द्यायचं. ओके, सिंगल ड्रेनेज मध्ये कधी पण टाइम जास्त लागतो. संपलं. चला नेक्स्ट. ठीक आहे, द कर्व फॉर अ सॉइल इज शोन इन द फिगर बिलो द कोएफिशिएंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी. म्हणजेच काय विचारलंय तुम्हाला, एव्ही विचारलाय. आता मला सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर्म्युला फॉर एव्ही. एव्ही इज डेल्टा ई अपॉन डेल्टा सिग्मा डॅश. मग मला सांगा डेल्टा ई चा काय रेशिओ आहे. डेल्टा ई मोठ्यातून छोटा 0.85 वजा 0.80. डेल्टा सिग्मा डॅश 400 वजा 200. उत्तर 0.85 0.05 डिवाइड बाय 400 वजा 200 इज 200. उत्तर कशात येईल, मीटर स्क्वेअर पर किलो न्यूटन. आन्सर काय येणार आहे मग आता हे 5 into 10 raised to minus 4 by 2. Answer is 2.5 into 10 raised to minus 4. Okay, 2.5 into 10 raised to minus 4. 5 by 2 अडीच 10 raised to minus 4. C is the correct answer. पुढे सॉल्व केलेला आहे. ठीक आहे, एकदम इझी ते व्हॅल्यू पुट केल्या, आन्सर. चलो नेक्स्ट. If the time required for 60% consolidation of a remolded soil sample of clay with single drainage is T. Okay, T for single drainage is equal to 4 into T for double drainage. हेच माहिती आपल्याला. बस घोटलंय आपण ही गोष्ट. आता तुम्हाला सांग त्यांनी काय म्हटलंय, इफ टाइम रिक्वायर्ड फॉर 60% कंसोलिडेशन ऑफ अ सॉइल सॅम्पल क्ले विथ सिंगल ड्रेनेज साठी टी लागतो, then what is the time required for consolidation of same sample of clay with the same degree of consolidation. म्हणजे u is constant. Okay, if u is equal to constant, tv is equal to constant, therefore हे तुम्ही फॉलो करू शकतात. सो हा तुमचा काय सिंगल मध्ये टी आहे, तर हा 4 into t into डबल. सो सेम डिग्री ऑफ कन्सोलिडेशन बट विथ डबल ड्रेनेज. तर डबल ड्रेनेज साठी उत्तर काय येईल, डबल ड्रेनेज मध्ये टाइम कमी लागतो म्हणून t by 4. सो फायनल आन्सर विल बी t by 4 d. ओके, एकदम इझी ते. पण सपोज तुम्हाला वाटलं की नाही मला असं नाही करायचंय, असं करायचंय, त्यांनी काय म्हटलंय, हा थिकनेस आहे, हा लेअर आहे, हा काय आहे एच आहे. डबल ड्रेनेज मध्ये हे असं होणार आहे. डबल ड्रेनेज मध्ये काय होणार आहे, ड्रेनेज पाथ ही असणार आहे. पण सिंगल ड्रेनेज मध्ये काय असतं, एच मध्ये काही बदल नसतो होत रे. ड्रेनेज पाथच ही असते. ड्रेनेज पाथ लॉंग होते. जी ड्रेनेज पाथ आहे इथे ती एच इतकी आहे, पण जी ड्रेनेज पाथ आहे इथे ती h/2 इतकी आहे. मग याला तुम्ही बघितलं तर t1 टाइम लागतो, याला तुम्ही बघितलं तर याला तुमचा t1 टाइम लागेल, याला तुमचा t2 टाइम लागेल डबल. सो t2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू d2 स्क्वेअर अँड t1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू d1 स्क्वेअर. सो जर हे भागलं तर हे असं येणार आहे. मग याच्यामध्ये तुमची d1 ची व्हॅल्यू जी आहे ती काय आहे, याच्यातली d1 म्हणजे काय, d1 इज इक्वल टू h/h. d1 इज इक्वल टू काय h. आणि याच्यातला जो d2 आहे तो आहे h/2.
d2 जो आहे तो h/2 आहे. डबल रेंज ते पुट केलं का सर. पण मग आपण हे लक्षात ठेवलंय ना रे, एवढं सोपं. व्हर्जन कॉम्प्रेशन कर्व फॉर अ सॉइल इज शोन इन फिगर बिलो. आतापर्यंत तुम्ही जे पण बघितलंय त्याच्यात तुम्ही एव्ही बघितला. आता मी स्टेप अप झालो की मी एव्ही नाही, मी तुम्हाला आता सीसी सांगणार आहे. आय एम नॉट गोइंग टू एक्सप्लेन यू एव्ही, आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू सीसी. काय असतो हा सीसी बघा, लक्षात घ्या. एव्ही मध्ये जो आपण ग्राफ ड्रॉ करतो तो काहीतरी असा असतो, हे जे आपल्याला शिकवतात तेच. ओके, हे जे आहे आधीच ते, याच्यात तुम्ही सरळ सरळ पॉइंट्स असे कन्सिडर करतात. ओके, हा तुमचा सिग्मा नॉट डॅश, हा तुमचा सिग्मा 1 डॅश. ओके, आणि इकडे तुमचा हा वॉइड रेशो असतो, इकडे हा सिग्मा डॅश असतो. इफेक्टिव्ह स्ट्रेस वॉइड रेशो, हा तुमचा फायनल वॉइड रेशो, हा तुमचा इनिशियल वॉइड रेशो. तर ते सरळ सरळ याचा स्लोप कसा घेतात, म्हणजे एव्ही कसा डिफाइन करतात, तो डिफाइन करतात ते. याचा एव्ही जो येतो तो येतो सरळ सरळ हा डेल्टा ई, आणि हा येतो डेल्टा सिग्मा डॅश. सो येतो तो डेल्टा ई अपॉन डेल्टा सिग्मा डॅश. बस हे असं डिफाइन होतं. ठीक आहे. पण जर तुम्ही आता याच्यात बघितलं तर मी तुम्हाला बोललो होतो मागे याच लेक्चर मध्ये की इथं हे सगळं अरिथमॅटिक प्लॉट आहे. पण इथे जर म्हटलं तर इकडे तुम्ही प्लॉट करत असतात लॉग ऑफ सिग्मा डॅश. ओके, आणि इकडे प्लॉट करतात ई. म्हणजे एक साइड जी तुम्ही ती लॉग प्लॉट घेतात, म्हणून याला सेमी लॉग प्लॉट म्हटलं जातं. कोणता प्लॉट? सेमी लॉग प्लॉट. ओके ना, सेमी लॉग प्लॉट म्हटलं जातं. पुढे घेतलंय का आपण? मागे घेतलंय. ओके, हे बघा, हा जो सीसी आहे तो एव्ही आणि सीसी मधला डिफरन्स, की एव्ही हा अरिथमॅटिक प्लॉट आहे, पण सीसी हा काय आहे तुमचा इथं लॉग सिग्मा डॅश वर्सेस ई, म्हणजे हा काय तुमचा सेमी लॉग प्लॉट आहे. ठीक आहे, मग हा जो सेमी लॉग प्लॉट आहे तो बघून घ्या. आपल्याकडे आपण ड्रॉइंग आता ड्रॉ केलं त्याचं, हा आहे तुमचा. म्हणजे इकडे तुम्ही जर हा इनिशियल वॉइड रेशो म्हटला तर हा तुमचा असणार आहे फायनल वॉइड रेशो. मग इनिशियल वॉइड रेशोच्या वेळेस सिग्मा नॉट डॅश हा तुमचा स्ट्रेस होता, लॉग ऑफ सिग्मा नॉट डॅश. आणि फायनलच्या वेळेस जो तुमचा स्ट्रेस होता तो काय असेल, हा इतका वाढलेला डेल्टा सिग्मा डॅश, हा इतका वाढून आलेला. तर इथे जो येतो तो येतो लॉग ऑफ सिग्मा नॉट डॅश प्लस डेल्टा सिग्मा डॅश. हा येतो. आणि जेव्हा तुम्ही मग याचा स्लोप घेतात तर तुम्ही अपोजिट आपण ऍडजस्टंट करतात, बाकी काही नाही है ना. अपोजिट आपण ऍडजस्टंट करतात. सो कारण हे बघा, हे काय, ही व्हॅल्यू जी आहे, ही व्हॅल्यू काय आहे, ही व्हॅल्यू आहे तुमची सिग्मा 1 डॅश ची. सिग्मा 1 डॅश इज तुमचा सिग्मा नॉट डॅश प्लस डेल्टा सिग्मा डॅश. म्हणजे ही व्हॅल्यू, इथली व्हॅल्यू प्लस हे एवढं ऍड करून इथली व्हॅल्यू, बरोबर. म्हणून हा लॉग प्लॉट आहे. तर याचा जो फॉर्म्युला आहे तो काय येतो तुमचा, सीसी इज इक्वल टू हा आहे तुमचा डेल्टा ई, डेल्टा ई अपॉन डेल्टा सिग्मा डॅश. ओके, आणि याच्यात मग सिंपल आन्सर येतो तुमचं डेल्टा ई अपॉन हा मायनस हा, log to the base 10 of sigma naught dash plus delta sigma dash. log of हा मायनस लॉग ऑफ हा केला तर ती मायनस साइन मुळे डिवाइडला येऊन जातं,
तर तो येऊन जातो तुमचा सिग्मा नॉट डॅश, आणि हा होऊन जातो तुमचा सीसी, आणि हा आहे तुमचा मग फॉर्म्युला. ओके, सो हे सीसीचा फॉर्म्युला आहे, हे लक्षात ठेवा. सीसीचे काही इम्पेरिकल रिलेशन पण आहेत, पण ते तुम्ही नोट्स मधून बघा, तर तुमचा होमवर्क. मग याच्यात सिंपल बघा की काय काय. हा ई नॉट म्हणजे इनिशियल व्हॉइड रेशो, ईएफ म्हणजे फायनल व्हॉइड रेशो, सिग्मा नॉट डॅश म्हणजे इनिशियल इफेक्टिव्ह ओव्हरबर्डन स्ट्रेस, सिग्मा वन डॅश करंट फायनल स्ट्रेस, करंट किंवा फायनल इफेक्टिव्ह स्ट्रेस, आणि डेल्टा सिग्मा डॅश इज द चेंज किंवा इन्क्रीज. मग याचा वापर कधी करायचा, किंवा याचा जर वापर म्हटला तुम्ही तर सीसी फाइंड होण्यासाठी. असे कर्ववाली ग्राफ असेल तर एबी, स्ट्रेट लाईन असेल तर सीसी, आणि मग आपल्याला इथे काय दिलेली आहे, स्ट्रेट लाईनच दिलेली आहे. ओके, तर सरळ सरळ तुम्ही काय करणार, सीसीच्या गोष्टी फाइंड करणार. सो सीसी असणार आहे तुमचा कसा, डेल्टा ई अपॉन लॉग टू द बेस 10 ऑफ सिग्मा नॉट डॅश प्लस डेल्टा सिग्मा डॅश अपॉन सिग्मा नॉट डॅश. सो डेल्टा ई म्हणजे या दोघांचा डिफरन्स 1.3 मायनस 1.0 डिवाइड बाय या दोघांचा बघा काय करायचं ते, लॉग टू द बेस 10 ऑफ सिग्मा नॉट डॅश 10, डेल्टा सिग्मा किती आहे 90, ओके, आणि डिवाइड बाय सिग्मा नॉट डॅश 10. सो हे उत्तर आहे तुमचं वरती 0.3, खाली लॉग टू द बेस 10 ऑफ 10 अधिक 90, 100 बाय 10, 10 10 100 होतो, 10 आलं, उत्तर आलं 0.3. आणि हा जो सीसी आहे दिस इज युनिटलेस, हे लक्षात ठेवा. ओके, सो तुमचं उत्तर जे ते 0.3 करेक्ट आहे ना. चलो नेक्स्ट 7 नंबर. अ क्ले सॅम्पल ओरिजिनली 26 mm थिक, क्ले सॅम्पल ओरिजिनली 26 mm थिक म्हणजे हे 26 mm आहे, at a void ratio of 1.22, E naught किती आहे 1.22, was subjected to compressive load after the clay sample was completely consolidated, its thickness was measured. आता काय आहे, आता याला कॉम्प्रेस झाला, हा लोड अप्लाय केल्यामुळे हा थोडासा कॉम्प्रेस झाला. ओके, सपोज हा कॉम्प्रेस झाला, तर कॉम्प्रेस हा किती अमाऊंटने होईल, डेल्टा एच अमाऊंटने, त्यालाच आपण काय बोलतो, कन्सोलिडेशन सेटलमेंट. completely consolidated, its thickness was measured to be 24 mm. तर नंतर याची थिकनेस किती आली 24 mm. याच्या करस्पॉन्डिंग तुमचा फायनल व्हॉइड रेशो येऊन जाईल. ओके, जो की त्यांनी विचारलेला आहे. सिंपल एकदम, इनिशियली इतकं आहे 26 mm, त्याच्या करस्पॉन्डिंग हा व्हॉइड रेशो. त्याच्यानंतर काहीतरी काय झालं, सेटलमेंट झाली आणि लेअर हा 24 mm चा होऊन गेला, तर ईएफ किती झाला असं त्यांनी विचारलंय. तर मला सांगा एससी काय येऊन जाईल तुमचा 26 वजा 24 येऊन जाईल, उत्तर येऊन जाईल 2 mm. कन्सोलिडेशन सेटलमेंट समजली. आपल्याला माहिती आहे वी नो काय, डेल्टा एच बाय एच इक्वल टू डेल्टा ई अपॉन 1 प्लस ई नॉट. आता स्टार्टलाच आपण बघितलं होतं. लेक्चर फास्ट वाटत असेल पण तुम्ही जर रिपीट बघितलं तर सगळ्या गोष्टी कळून जातील. थोडंफार थिअरी तर माहित पाहिजे यार तुम्हाला. सो डेल्टा एच अपॉन एच इज डेल्टा ई अपॉन 1 प्लस ई नॉट. डेल्टा एच काय, चेंज इन थिकनेस. आधी किती होती 26, नंतर किती 24. तुम्ही म्हणणार की जर काढलं ना आपण, ओके मग ठीक आहे, याला एससी लिहून टाका, असंही चालेल. बस मग देअरफॉर एससी किती होऊन जातो, एच इंटू डेल्टा ई अपॉन 1 प्लस ई नॉट. हा फॉर्म्युला आहे, याला फक्त यूज करायचं. काय मग एच ची व्हॅल्यू दिलं त्यांनी, एच इनिशियल असतो तो 26 mm मध्ये चालू आहे. डेल्टा ई किती, डेल्टा ई ई नॉट मायनस ई एफ अपॉन 1 प्लस व्हॉट इज ई नॉट, ई नॉट. सो याला एससी बघावं लागेल तुम्हाला. एससी किती आहे, व्हॅल्यू पुट करायच्या म्हणजे थोडक्यात. एससी इज नथिंग बट डेल्टा एच ना, मग तो आहे तुमचा 2 mm इज इक्वल टू, इथे एच किती तुमचा 26 गुणिले डेल्टा ई काय तुमचा
ई नॉट माइनस ई एफ डिवाइड बाय 1 प्लस ई नॉट काय आहे 1.22. सो 2 into 2.22 divided by 26 equal to E naught minus EF. सो हे आन्सर जे आहे हे E naught मधून वजा करायचं तर EF भेटून जातो. ठीक आहे. सो हे जर सॉल्व केलं तुम्ही ओके तर तुम्हाला 1.05 हे आन्सर भेटून जाईल. असंच करायचंय बरं का. हा 4.44 होऊन जाईल भागिले 26 होऊन जाईल. हा EF तिकडे जाईल E नॉट ला तो वजा होईल. चलो नेक्स्ट 8 नंबर. अ फुटिंग ऑफ 3 मीटर बाय 3 मीटर साइज ट्रांसमिट्स अ लोड ऑफ 1800 किलोमीटर. एक फुटिंग है ओके एक फुटिंग है लाइक दिस. हे 3 मीटर हे 3 मीटर आणि जो लोड ट्रान्सफर करते फुटिंग तो आहे तुमचा 1800 किलो न्यूटन. आता जो फुटिंग आहे ही जेव्हा लोड अप्लाय करते त्यावेळेस असं लोड डिस्पर्शन नुसार ती अप्लाय करते आणि एका मोठ्या एरियावर तिचा काय होत असतो इन्फ्लुएन्स तयार होत असतो. ओके तर हा जो एरिया आहे हा एरिया तुम्हाला काढणं गरजेचं असतं. अशी गोष्ट आहे. ती थोडी एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याकडे ही डायग्राम आहे. बघा याच्यात काय काय होत असतं ते. या डायग्राम मध्ये आपण ते एक्सप्लेन करू की काय काय नेमकं होत असतं. लोड ज्यावेळेस येणार आहे इथे किती लोड सांगितला आहे 1800 किलोमीटरचा तर हा या 3 मीटरच्या फुटिंग वरती येऊन जाईल. तिकडे पण 3 मीटर असणार आहे तिकडे पण तसंच होणार आहे आधी इकडे पण. आता 3 मीटर बाय 3 मीटर आहे तर एक डायमेन्शन आणि दुसरं डायमेन्शन सेमच आहे. आता ही प्रोसेस समजून घ्या. ही एका डायमेन्शन साठी आपण काढून घेऊ. सेम प्रोसेस तुम्हाला दुसऱ्या डायमेन्शनची करायची असते जर ते वेगळं असेल तर पण तेवढं देणार नाही. समजून घ्या. इथे हा जो अँगल असतो दिस इज कॉल्ड एज अल्फा अँड दॅट अल्फा इज कॉल्ड एज अँगल ऑफ लोड डिस्पर्शन. अँगल ऑफ लोड डिस्पर्शन. आता हे जे अँगल ऑफ लोड डिस्पर्शन आहे अँगल ऑफ लोड डिस्पर्शन हे अँगल ऑफ लोड डिस्पर्शन आहे तुमचा अल्फा. ठीक आहे. किंवा मग हे जे असतं इथे याला आपण बोलतो हॉरिझॉन्टल याला आपण बोलतो व्हर्टिकल. ही जी डेप्थ आहे ही जर h असेल हे किती आहे हे तुमचं विड्थ ऑफ फुटिंग आहे. मग जेव्हा हे या प्रकारे होणार आहे त्यावेळेस हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करावं लागतं. से इट इज x. सो दिस विल ऑल्सो बी x. सो वन डायमेन्शन काय आहे डायमेन्शन ऑफ एरिया डिस्पर्स्ड. डायमेन्शन ऑफ एरिया डिस्पर्स बघून घ्या. किती एरिया डिस्पर्स्ड b प्लस 2x. ओके असा. आता x कसा काढायचा आता हे समजून घ्या. हे जे h आहे आणि हे किती आहे x आहे. तर मग जर तुम्ही व्हर्टिकल बाय हॉरिझॉन्टल लिहिलं म्हणजे h अपॉन x किंवा तुम्ही म्हटले की स्लोप नुसार की h च्या करस्पॉन्डिंग कोण आहे v आहे आणि कॅपिटल h च्या करस्पॉन्डिंग कोण आहे x आहे. देअरफॉर x काय येऊन जाईल तुमचा काय झालंय प्रॉब्लेम झाला काही. हा उलट झालं नाही. हा h जो आहे तो ही साइड आहे ना याच्यासाठी हा आहे आणि याच्यासाठी हा आहे म्हणजे स्मॉल h साठी v आहे तर या x साठी कोण आहे h आहे. हे उलटवायचं नाही बरं का. हे उलटलं का चुकतं. मग x काय भेटून जाईल तुम्हाला h अपॉन v मल्टीप्लाय बाय h. म्हणजे हा x जो आहे तो कसा काढतात हा h घेतात आणि याला फक्त काय करतात h अपॉन v ने गुणतात. फॅक्टर. ओके
सो हा मिळून गेला तुम्हाला एक्स h/v. हा एक्स जर तुम्ही काढून घेतला तर तुम्हाला लोडेड एरिया भेटून जाईल. ठीक आहे, असं आहे. बघा मग आता अजून दुसरी मेथड काय, ही वन मेथड झाली. आता जर अँगलच्या बेसिसवर म्हटलं तुम्ही, हे काय पहिलं, हे कधी यूज करायचं, इफ h/v इज गिवन, असं करायचं. आणि दुसरं, इफ अल्फा इज गिवन, तर मग समजून घ्या की हा काय येतो तुमचा tan अल्फा इज इक्वल टू x/h, therefore x इज इक्वल टू h tan अल्फा. म्हणजे या दोन मेथड आहेत. अँगल ऑफ डिस्पर्शन दिला की व्हर्टिकल टू हॉरिझॉन्टल ते वाली गोष्ट दिली. हे असं तुम्ही काढायचं, ऑर एल्स असं काढायचं. ठीक आहे, दोन पैकी कुठली पण मेथड तुम्ही यूज करू शकता, आयदर ही किंवा ती. बर, आपला न्यूमरिकल काय आहे त्याच्यानुसार बघा. एक फुटिंग आहे 3 मीटर बाय 3 मीटरची, 3 मीटर बाय 3 मीटर, जिचा लोड ट्रान्सफर आहे 1800. ओके, मग ही आपण इथे जस्ट ड्रॉ करून घेऊ छोटीशी. ही आहे 3 मीटर, हे असे. मग ही तुमची लोड डिस्पर्शन डायग्राम. हा आहे तुमचा एक्स, हा आहे तुमचा 3 मीटर, हे अगेन एक्स. आधी न्यूमरिकल समजून घ्या की द अँगल ऑफ लोड डिस्पर्शन इन सॉइल इज इतका, व्हॉट इज द स्ट्रेस क्रिएटेड बाय द फुटिंग लोड ॲट अ डेप्थ ऑफ 5 मीटर. म्हणजे 5 मीटर डेप्थ वरती या फुटिंगमुळे किती लोड जनरेट झाला, तर या फुटिंगचा लोड येतो 1800. जर बेस ऑफ द फुटिंगला विचारला असता या ठिकाणी, तर या ठिकाणी जो स्ट्रेस आहे दॅट विल बी 1800/3 मीटर बाय 3 मीटर. आणि उत्तर येतं तुमचं 3 त्रिक 9 ना 9 200 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे विचारलेलं नाहीये, हे ऍट द बेस आहे. हे काय आहे, ऍट द बेस. आपल्याला कुठे विचारलं, किती डेप्थला विचारलं, ऍट अ डेप्थ ऑफ 5 मीटर, म्हणजे या डेप्थला विचारलंय. दिस इज 5 मीटर. मग 5 मीटर डेप्थला डिस्पर्स केल्यावर किती एरिया बनतो हे कॅल्क्युलेट करावं लागेल. मग इथला स्ट्रेस किती येईल, स्ट्रेस इज इक्वल टू 1800 डिस्पर्स्ड एरिया. डिस्पर्स्ड एरिया. ओके, मग डिस्पर्स्ड एरिया कसा काढायचा, दॅट इज द थिंग. ओके ना. आता डिस्पर्स्ड एरिया is calculated as under. डिस्पर्स एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा ते फक्त बघून घ्या. हीच डायग्राम आहे तुमच्याकडे. ओके, हे असं आहे. हा 5 मीटर आहे, दिस इज 5 मीटर. हे डिस्टन्स काढायचंय, जितकं हे असेल तितकंच हे असेल. हे तर तुमच्याकडे आहे 3 मीटर, म्हणजे हे इतकं आहे ऑलरेडी 3 मीटर. सेम तिकडे पण आहे, ते पण 3 मीटरच आहे. फुटिंग ही 3 मीटर बाय 3 मीटर आहे, हे पण 3 मीटर आहे. तिकडे पण तसंच होणार आहे. जितका हा आहे तितका तिकडे पण आहे. हा एक्स, हे एक्स आणि हे बी, जे की 3 मीटर आहे. मग आपण हे काढलं की हे सेमच राहणार आहे, एरिया तुम्ही काढू शकतात. सो इथे मला एक्स काढायचं, तर हा एक्स काय येऊन जाईल. मग आता इथे बघा, इथे काय म्हटलं त्यांनी, हा अल्फा आहे. सो तुम्ही काय लिहिणार, टॅन अल्फा
इज इक्वल टू एक्स अपॉन एच. मग एक्स काय हा एक्स आहे आणि एच काय हा एच आहे. ओके, मग टॅन अल्फा काय होणार तुमचा एक्स अपॉन एच. टॅन अल्फा जो येतो तो येतो एक्स अपॉन एच. सो टॅन अल्फा इज इक्वल टू एक्स अपॉन एच. एक्स इज इक्वल टू एच टॅन अल्फा. ओके, एच टॅन अल्फा. न्यूमरिकल मध्ये काय दिलंय, व्हॅल्यू दिली का. अँगल ऑफ लोड डिस्पर्शन इन सॉइल अल्फा इज टॅन इनवर्स 0.5. म्हणजे टॅन अल्फाची व्हॅल्यू काय 0.5. इथे याच्यावरून काय समजतं, देअरफॉर टॅन अल्फा इक्वल टू 0.5 हे दिलंय त्यांनी. टॅन अल्फा 0.5 दिलाय. मग इथे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, एच इंटू 0.5 घ्यायचं आहे. समजलं का. देअरफॉर एक्स ची व्हॅल्यू काय होऊन जाईल 5 into 0.5. Answer is 2.5. So this x becomes 2.5 and this also 2.5. So this dimension becomes अडीच अधिक अडीच 5 आणि 3 8. Dispersed area becomes 1800 upon 8 into 8. So this is 1800 by 64. बघा फायनल आन्सर बघा. समजलंय का बघा. इफ दिस इज झेड, ओके, इफ दिस इज झेड complete, this one is z, this is 0.5 z. why? Because tan alpha is equal to 0.5. ठीक आहे. सो ते कसं आलं ते समजून घ्या. z किती आहे 5 मीटर आहे. इथे तुम्ही म्हणणार की काय, दिस व्हॅल्यू इज x. तुमच्यासाठी मी नीट लिहितो बरं का. This value is x, this value is x, and this value is z. So what can we write? We can write that tan alpha is nothing but x upon z. Therefore x is equal to z tan alpha. Okay, but this tan alpha is 0.5. This is given. Therefore x is 0.5 z. And since this is 0.5 z, it is written here, it is written here, and it will also be written on the perpendicular side. And this one is 3 meter, so this is 3 meter. So what is total? 3 meter plus 0.5 z plus 0.5 z. So 3 plus this is 2.5, this is 2.5. Therefore x is what? X is equal to 0.5 into 5, which is equal to 2.5 meter. Okay, so dimensions of dispersed area. किती डायमेन्शन येतं b plus 2x, which is equal to what? 3 plus 2 into 2.5. Answer is 8 meter. Dimension of other dimension, dispersed area, b plus 2x, that is equal to 3 plus 2 into 2.5, which is equal to 8 meter. As long as the footing is square footing, both dimensions are same. आणि therefore तुम्ही तिथे काढला. सो स्ट्रेस जर काढायचा असेल तर 1800/16 करायचं. सो द फायनल आन्सर विल बी सब्जेक्टेड टू द कॅल्क्युलेशन्स. 1800/64 करा. ओके, तर तुम्हाला उत्तर भेटून जाईल. 1800/64 केल्यावर आन्सर भेटून जातं.
2 इथे 4 करा, याला 900 करा, अगेन 2 याला 4 करा, याला 450 करा. ओके, आणि 450 जो आहे त्याला तुम्ही 16 ने भागू शकतात. 16 दुने 32. ओके, 5 2 गेले 3, 4 गेला 1, पॉइंट इथे 0. ओके, 16 10 मे बी 16 8 ने होणार आहे, 16 8. आणि मग तिथे ऑप्शन बघायचं 28 वाला ऑप्शन आहे का, तर एकच ऑप्शन आहे, ऑप्शन सी. ओके, प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे, डिस्पर्स्ड एरियाचं जमलं पाहिजे तुम्हाला. अ कॉन्सन्ट्रेटेड लोड ऑफ 50 किलोन्यूटन ऍक्ट्स ऑन द सरफेस ऑफ ग्राउंड. जमिनीवरती एक कॉन्सन्ट्रेटेड लोड या प्रकारे ऍक्ट होतोय जो की आहे 50 किलो न्यूटनचा. द इन्क्रीज इन व्हर्टिकल स्ट्रेस डायरेक्टली बिलो द लोड. या लोडच्या काही डिस्टन्स खाली किती व्हर्टिकल स्ट्रेस असणार आहे असं विचारलंय मे बी. किती डिस्टन्स खाली, तर 4 मीटर खाली. ओके, हा स्ट्रेस किती असेल हा विचारलाय. तर एक लक्षात घ्या की या 50 किलोन्यूटनमुळे इथे पॉइंटला, एका पॉइंटला विचारता आन्सर. इथे कुठलाही मला सांगा, लोड अपॉन एरिया जर करायचा असेल, लोड अपॉन एरिया केला तुम्ही, तर तुम्ही स्ट्रेस काढू शकता. इथे हा पॉइंट लोड आहे, म्हणजे या पॉइंट लोडच्या ठिकाणी तुम्ही म्हटलं फोर्स अपॉन एरिया पी बाय ए असं जर केलं तर एरिया तर 0 आहे, पी बाय 0, एनिथिंग अपॉन 0 इज इन्फिनिटी. सो असा तर आन्सर नाही येऊ शकत, कारण एरिया नाही, तो पॉइंट येतो. देअरफॉर याच्यासाठी स्पेशल अनालिसिस यूज करावा लागणार आहे. एरिया नाहीच येतो. इफ इट वुड हॅव बीन एरिया तर वी वुड हॅव बीन युजिंग दिस फॉर्म्युला, सेम फॉर्म्युला. सो बेसिकली आपण कॉन्सन्ट्रेटेड लोडमुळे किती स्ट्रेस डेव्हलप होतो यासाठी आपल्याकडे 2 थेरीज आहेत. एक जी थेरी आहे ती वेस्टरगार्ड्स थेरी आहे, आणि दुसरी जी थेरी आहे दॅट इज युअर बॉसनिक्स थेरी. एक थेरी ही वेस्टरगार्ड्स थेरी आहे आणि दुसरी थेरी जी आहे ती बॉसनिक्स थेरी आहे. बॉसनिक्सने तुम्हाला हा फॉर्म्युला दिलेला आहे आणि जो वेस्टरगार्ड आहे त्याने हा फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला मध्ये डिफरन्स आहे फक्त दोघांचा, बाकी दोघांमध्ये काही कन्सेप्ट मध्ये जास्त फारसा काही डिफरन्स नाही. अझम्पशन्स याचे विचारले जातात एक्झामला. फॉर्म्युला बघायचा काय, बॉसनिक्सचा क्यू बाय झेड स्क्वेअर 3/2 पाय 1/1 प्लस आर बाय झेड स्क्वेअर रेस टू 5/8. हा त्याचा फॉर्म्युला आहे बॉसनिक्सचा, आणि हा वेस्टरगार्ड्सचा आहे. या दोघांचा यूज करू शकता तुम्ही. ओके, क्वेश्चन मध्ये त्यांनी दिलं असेल त्याच्यावर ते पण डिपेंड करतं. पण आता एक लक्षात घ्या की याच्यात जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये हे जे काही इतका ब्रॅकेट आहे हा, म्हणजे याच्यापासून पुढचा, बघा मी काय सांगतो, बघा हे जे काही आहे इथून इतकं, तर हा तुमचा इन्फ्लुएन्स फॅक्टर आहे. म्हणजे जे फॉर्म्युलेचं फॉर्मेशन आहे ते 2 तुकड्यांमध्ये, हे जे काही येल्लो आलंय दिस इज इन्फ्लुएन्स फॅक्टर. ज्याला तुम्ही केबी बोलतात. तुम्ही ना की सर काय लिहिताय तुम्ही, अरे बघा असा जर एक एक्सटर्नल लोड अप्लाय केला, कॉन्सन्ट्रेटेड लोड, तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या पॉइंट्सवर वेगवेगळे स्ट्रेसेस डेव्हलप होतात. तर आता वेगवेगळे पॉइंट म्हणजे यापैकी आपण एक पॉइंट हा कन्सिडर करू, सपोज पी. तर हा जो पी पॉइंट आहे हा सम रॅडियल डिस्टन्स आणि सम डेप्थ झेड ला आहे फ्रॉम द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ लोड. तर या पॉइंटला व्हर्टिकल स्ट्रेस कसा काढायचा, तर वेगळी व्हॅल्यू आर ची, वेगळी व्हॅल्यू झेड ची, असं कुठलेही पॉइंट तुम्ही घेऊ शकता. तर हा जो व्हर्टिकल स्ट्रेस आहे हा या बॉसनिक्सने असा दिला आणि वेस्टरगार्डने असा दिला, ज्याच्यामध्ये क्यू म्हणजे एक्सटर्नल लोड आहे, झेड म्हणजे डेप्थ आहे आणि आर म्हणजे रॅडियल डिस्टन्स आहे. ओके, असं आहे, बाकी काही नाही.
त्यातलं क्यू बाय झेड स्क्वेअर सोडून जे आहे इट इज इन्फ्लुएन्स फॅक्टर के बी. सिमिलरली याच्यात पण आहे हे 1/π इंटू बाकीचं सगळं, याला बोलतात के डब्ल्यू. हा वेस्टरगार्ड्स इन्फ्लुएन्स फॅक्टर, हा बॉस्निक्स इन्फ्लुएन्स फॅक्टर. म्हणजे याच्यावरून एक तर कळून गेलं की सिग्मा झेड असतो तुमचा के डब्ल्यू इंटू क्यू बाय झेड स्क्वेअर आणि सिग्मा झेड यानुसार असतो तुमचा के बी इंटू क्यू बाय झेड स्क्वेअर. आणि इथे तुम्हाला याच्याच आधारे विचारलेलं आहे. याच्या आधारे तुम्हाला विचारलंय की सिग्मा झेड इज के बी अपॉन क्यू बाय झेड स्क्वेअर आणि सिग्मा झेड इज के डब्ल्यू अपॉन क्यू बाय झेड स्क्वेअर. म्हणजे के बी दिला तरी तेच इक्वेशन, के डब्ल्यू दिला तरी तेच इक्वेशन, जरी व्हॅल्यूज वेगळ्या येतील तरी. सो तुम्ही फाइंड कसं करणार आहेत, सिम्पली काय करणार तुम्ही, वर्टिकल स्ट्रेस इज के इंटू क्यू बाय झेड स्क्वेअर, बस एवढाच फॉर्म्युला यूज करायचा. ज्याच्यामध्ये के जो इन्फ्लुएन्स फॅक्टर तो किती 0.48, सो 0.48. क्यू किती आहे 50, झेड किती आहे 4 मीटर. सो उत्तर कशात येईल, चारचा स्क्वेअर आहे ना कारण. ओके, सो आन्सर आहे तुमचं 48 इंटू 50 इंटू 10⁻⁻² डिवाइड बाय 16. 16 1, 16 3, 50 गुणिले 3 150 इंटू हे 1.5 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1.5 इज ए. ओके, एकदम सिंपल आहे. ओके, ही थिअरी झाली, दिलाय त्यांनी 1.5. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन. अ कॉन्सन्ट्रेटेड लोड ऑफ 50 टन्स acts vertically at a point on the soil surface if Bosnick's equation is applied. कोणती थेरी यूज करायला लावली, बॉस्निक्स थेरी. कुठे आहे बॉस्निक्स थेरी, घेऊन जाऊ आपण त्याचा जे इक्वेशन आहे किंवा ते लिहून घेऊ. बॉस्निक्सचं इक्वेशन काय, बॉस्निक्सचं इक्वेशन सिग्मा झेड इज इक्वल टू 3q अपॉन 2π झेड स्क्वेअर इंटू 1/1 प्लस r बाय झेड स्क्वेअर रेस टू 5/2. हे इक्वेशन आहे बॉस्निक्स. आता ते म्हणताय की रेशो ऑफ वर्टिकल स्ट्रेस ॲट डेप्थ ऑफ 3 मीटर आणि 5 मीटर. म्हणजे जमीने लोड लावला इथे 50 टन आणि हे जे लोड आहे याच्या जस्ट बिलो द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ लोड. ठीक आहे, प्रश्न वाचला असेल ना तुम्ही. 3 मीटरला 3 मीटर आणि 5 मीटरला 5 मीटर. स्ट्रेसचा रेशिओ काढा. म्हणजे इथला सिग्मा झेड इज इक्वल टू 3 आणि इथला सिग्मा झेड इज इक्वल टू 5. ओके, आता मला सांगा इफ किंवा फॉर जस्ट बिलो द लोड काय कंडिशन असते, जस्ट बिलो द लोड. आत्ताच मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली बॉस्निक्सची की जस्ट बिलो द लोड म्हणजे हा पॉइंट. तर दिस इज पॉइंट जस्ट बिलो द लोड. म्हणजे इन एसेंस आय हॅव टू से दॅट r is equal to 0. r is equal to 0. Radial distance 0 na, just below the load, and that is the point that we need to consider. Just below the load r is equal to 0. So तुमचा sigma z is equal to 3q upon 2π z square into 1/1 plus radial distance 0. 0 upon anything is 0.
5/2. So this becomes 1. So the final answer is 3/2 pi q by z square sigma z. ओके, ठीक आहे. बस मग तुम्ही जर हा इक्वेशन दोन ठिकाणी अप्लाय केला, दोन प्रकारे, तर एक बनतो तुमचा सिग्मा z इज इक्वल टू 3 ला, विच विल बी 3/2 पाय, हे तर काही बदलणार नाही, इंटू क्यू पण काही बदलणार नाही. ओके, क्यू पण नाही बदलणार. डिवाइड बाय झेड किती आहे, झेड इज 3 स्क्वेअर. आणि दुसरा सिग्मा झेड इज इक्वल टू 5 ला जर म्हटलं तर हा होऊन जाईल 3/2 पाय इंटू क्यू अपॉन 5 स्क्वेअर, क्यू अपॉन 5 स्क्वेअर. सो यानुसार जर विचार केला तर सिग्मा झेड किती, सिग्मा झेड किती होऊन जाईल इकडे, सिग्मा Z3 इज इक्वल टू एक 3/2 पाय इंटू क्यू अपॉन 9 आणि सिग्मा झेड 5 किती होऊन जाईल 3/2 पाय इंटू क्यू अपॉन 25. ठीक आहे. सो रेशो जर केला, काय विचारलंय, देन द रेशो ऑफ वर्टिकल स्ट्रेस 3चा 5 सोबत. सो सिग्मा z इक्वल टू 3 डिवाइड बाय सिग्मा z इज इक्वल टू 5. z चा फॉर्म्युला काय आहे, सिग्मा z चा 3/2 पाय इंटू क्यू अपॉन 9 आला होता आणि इथे काय येऊन जाईल 3/2 पाय इंटू क्यू अपॉन 25 आला होता. आता दोघीकडे क्यू टाकायचा आहे म्हणून मी तो क्यू जो आहे तो सबस्टिट्यूट केला नाही. याचा अर्थ लोड देण्याची गरज नव्हती, लोड दिला असता तरी उत्तर आलं असतं. ठीक आहे. फक्त काय जस्ट बिलो द लोड म्हटलं पाहिजे. जस्ट बिलो द लोड म्हटलं की हा क्वेश्चन सिंपली असाच येणार. 3/2 पाय कॅन्सल होऊन जातं, कॅन्सल होऊन जातो, क्यू क्यू कॅन्सल होऊन जातो, उत्तर येतं 25/9. घाई करायची नाही, 9/25 पण उत्तर दिलं असतं तुम्ही मे बी. सो 25/9, 25/9. ओके, रेशोने दिलाय. ठीक आहे, 25/9 कॅल्क्युलेट करून घ्या किती येतं. 9 to 18 उरले 7.0, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 7 again 9 7 63. 2.77 is the correct answer. So this is 2.77. So answer is 2.77. सो 10 न्यूमरिकल झाले. बॉस्निक्स आणि वेस्टरगार्ड्स वर 3. बॉस्निक्सला हा न्यूमरिकल विचारला, याच्या जागी वेस्टरगार्ड्स लिहिलं तर फॉर्म्युला वेस्टरगार्ड्सचा वापरायचा, बाकी रिमेन्स द सेम. बाकी दोघांचं कंपॅरिझन विचारलं तर त्याचा मुद्दा तो वेगळा होऊन जातो. ठीक आहे. सो प्रॉपर व्यवस्थित या गोष्टी करा. याच्या अगोदर आपण बरेच सेशन घेतलेत, हे 7वं सेशन आहे. म्हणजे जवळपास आता पहिलं सेशन 5 क्वेश्चनचं होतं आय थिंक, बाकीचे सगळे मग 10-10चे आहेत. सो आपल्याकडे आतापर्यंत 60 न्यूमरिकल सॉल्व्ह करून आले जिओटेकचे. सो प्लीज पे अटेन्शन, व्यवस्थित सॉल्व्ह करा. हा व्हिडिओ थोडा मोठा झालाय बट कन्सेप्ट पण बऱ्याच आपण कव्हर केलाय, कन्सोलिडेशनचं सुद्धा बरंच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. तुम्हाला कोर्सेस बघायचे असतील इग्नाइट अकॅडमीचे तर तुम्ही सिम्पली ॲप डाउनलोड करू शकतात. ओके, आणि ही बॅच आहे, ही बॅच तुम्ही लक्षात घेऊ शकतात. या बॅच मध्ये काय काय आहे फीचर्स मध्ये दिलेलं आहे. तुम्ही सिंपली ऍप डाउनलोड करा किंवा या नंबरवरती कॉल करा. ठीक आहे, 8888996116 है ना. तर याच्यामध्ये तुम्हाला महाट्रान्सको असेल,
कुठलीही महानगरपालिका असेल, WID असेल, BMC असेल, सगळं याच्यामध्ये तुमचं कव्हर अप होईल. BMC एक्झाम जी आहे ती 2024 ची, त्याच्यासाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली, तर ती टेस्ट सिरीज पण तुम्ही बघू शकतात. 199 मध्ये आहे. थोडंफार 10-15 रुपये GST त्याच्यावरती जाईल, तेवढा पे करून द्यायचा. टेस्ट मात्र सॉल्व्ह करायच्या. फुल मॉक 5 आहेत, टेक्निकल 12 आहेत प्रश्नपत्रिका, आणि नॉन टेक्निकलच्या 10 प्रश्नपत्रिका आहेत. धन्यवाद तुम्हाला. ॲट इग्नाइट सिव्हिल या टेलिग्राम चॅनलवर या लेक्चरची ही PDF तुम्हाला मिळेल, ज्याच्यात तुमचं सगळं लिहिलेलं असणार आहे. सो बेसिकली तुम्ही कनेक्टेड राहा, आणि टेलिग्रामला आपण याचे लिंक्स पण शेअर केलेले आहेत सगळे. टेलिग्रामला आपण याचे PDF पण शेअर केलेले आहेत. नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर मात्र तुम्हाला 84 59 25 45 33 या व्हॉट्सॲप नंबरला व्हॉट्सॲप करावा लागेल. तेव्हा तुम्हाला याच्यावरती नोट्स मिळून जातील. फ्री ऑफ कॉस्ट ऑल सब्जेक्टच्या नोट्स सिव्हिल इंजिनिअरिंग टेक्निकल एक्झामसाठी मिळतील. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल ऍप्लिकेशन बद्दल, ऍक्सेस बद्दल, काही एखादा कोर्स बद्दल, तर तुम्ही या 8888996116 वर कॉल करू शकतात. युट्यूब चॅनलला मात्र तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत ऑलवेज काय येतील, नोटिफिकेशन्स येतील आणि कुठलाही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. दॅट्स इट फॉर टुडे. बेस्ट ऑफ लक. न्यूमरिकल प्रॅक्टिस मस्ट आहे, त्याची सेपरेट बुक करा. न्यूमरिकल डोस मध्ये खूप व्हिडिओज आलेले आहेत आतापर्यंत. सगळ्यांची व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि एक्झामला कॉन्फिडन्सने जा. दॅट्स इट फॉर टुडे. बेस्ट ऑफ लक.